आपण नेहमीच अशा लोकांच्या शोधात असतो ज्यांच्याशी आपलं काहीतरी मानवी नातं म्हणजेच ह्युमन कनेक्शन जुळल्या जावं। कधी मित्र हवा असतो, तर कधी गाईड करणारा कोणी गुरु हवा असतो, किंवा कुणाला एखादा साथीदार हवा असतो। पण या लोकांच्या शोधात असताना आपल्याला कित्येक ठिकाणी ठेचा लागल्या जातात। एका सुज्ञ व्यक्तीला चारी दिशेने खेचल्या जातं, त्याला हे जग त्रास देतं। कधी आपल्या विश्वासाचा गैरफायदा, तर कधी त्यांच्या पुढे आपली इमानदारी सिद्ध करणे यामध्ये आपलं पूर्ण खच्चीकरण केलं जातं। यांच्या सोबत बोलताना देखील आपल्याला स्वतःच्या भाषेवर, स्वतःच्या शब्दांवर नियंत्रण ठेवून बोलावं लागतं। न जाणो कधी काही चुकीचं बोलल्या गेलं आणि आपलाच शब्द आपल्यावरच उलटला तर या लोकांपासून आपल्याला पूर्णपणे दूर जावं लागेल का? त्यांना जरी आपण मित्र या शब्दाने संबोधत असलो तरी ते आपले खरे मित्र आहेत? या दुविधेत तुम्हीही सापडले असाल तर यात तुमचा काही एक दोष नाहीये। तुमच्याकडून मित्र कोणाला म्हणावं याविषयीच थोडंसं कन्फ्युजन झालेलं आहे। सेनेका म्हणतात की मित्र म्हणजे तो ज्याच्या सोबत आपण असे राहू जसे आपण आपल्या स्वतः सोबतच राहतोय। लोकांपासून कित्येक गोष्टी आपण जरी लपून ठेवत असलो तरी त्याच्या पुढे आपण पूर्णपणे व्यक्त होऊ शकू। नमस्कार, माझं नाव ओमकार डांगे आणि आपल्याला या समाजात वावरत असताना वाईट व्यक्तींशी संबंध आल्यावर काय करावं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही हा गैरसमज करून घेऊ नका की तुम्हाला इमोशनलेस व्हायचं आहे। तुम्ही स्वतः इमोशनल आहात आणि त्यामुळे तुम्हाला जाणीव आहे चांगल्या आणि वाईटाची। जेव्हा आपण या स्वार्थी लोकांच्या सहवासात येतो तेव्हा ते आपल्याला त्यांच्या घाणीत खेचतात, आपल्याला इमोशनली तर छळतात, पण आपल्याला त्यांच्यासारखं बनण्यासाठी भाग पाडतात। स्वनियंत्रणाचा सराव करून आपण स्वतःच्या इमोशन्सवर ताबा मिळवू शकतो आणि त्यांच्या सहवासात असूनही त्यांचा वाईटपणा आपल्याला लागणार नाही याची काळजी घेऊ शकतो। आणि कधीही जर एखादा व्यक्ती तुमच्याशी घाणेरडा वागत असेल तर नेहमी थोडंसं झूम आउट होण्याची गरज आहे। तो आणि मी या दोघांपेक्षा बाहेर येऊन जर मी त्याच्या वागण्याकडे पाहिलं तर मला असं दिसून येईल की कधी ना कधी मीही तसा वागलेलोच आहे। त्यामुळे आपल्याला त्याची मजबुरी समजून घेतली पाहिजे आणि त्याने तसं वागणं सोडलं नाही तर साहजिकच त्याच्या स्वभावामुळे त्याला सगळं वाईटच भोगावं लागेल। पण जर आपण त्याच्यावर असलेल्या आपल्या क्रोधामुळे त्याच्याशी वाईट वागू तर आपण स्वतःहून त्याच्या वाईटपणाला आपल्यात आणू आणि अशा प्रकारे आपणच त्याला विजयी करू। अशी कोणतीही गोष्ट नाही जी बोलून किंवा कोणतं कृत्य नाही जे करून तुम्ही त्याच्या वाईटपणाला मात द्याल। यावर फक्त एकच मार्ग आहे, ते म्हणजे तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका। त्याला त्याच्या हालतीवर सोडून द्या, तोही त्याच्या स्वतःच्या स्वभावामुळे त्रस्त आहे। आता एका मित्राकडून एवढ्या अपेक्षा करण्याआधी आपल्याला स्वतःकडूनही काही गोष्टींची पूर्तता केली पाहिजे। सेनेका म्हणतात की इतरांशी मैत्री करण्याआधी आपल्याला स्वतःचा मित्र बनलं पाहिजे। ते म्हणतात की एक आत्मनिर्भर व्यक्ती तो नाही ज्याला इतर कोणाची गरजच नाही, तर आत्मनिर्भर तो आहे जो मित्राविना आनंदी आयुष्य जगू शकतो, पण तरी त्याला मित्र मिळालाच तर अधिक प्रिफरेबल असेल। ते म्हणतात की मैत्री करताना हा सुज्ञ व्यक्ती कुणीतरी माझ्या आजारात माझ्या शेजारी बसणारा हवा किंवा मला कारावास झाला तर माझी मदत करणारा हवा, यासाठी मैत्री करत नाही, तर या उलट याचा मित्र आजारी असेल तर त्याच्या मदतीसाठी धावून जाणारा किंवा मित्राला शत्रूच्या ताब्यातून सोडवून आणणारा हा व्यक्ती असतो। आयुष्याच्या प्रवासात कित्येक लोक तुम्हाला हर्ट करणारी आणि कामापुरतं वापर करून सोडून देणारी मिळतील। तुम्हाला लोकांच्या अशा वागण्यामुळे स्वतःला दोष देऊन दुःख मानून घेण्याची काही एक गरज नाही। त्यापेक्षा मार्कस ऑरेलियस म्हणतात तसं विचार करा की लोकांनी तुम्हाला हर्ट केलं, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे, हे त्यांचं चारित्र्य आहे, हे त्यांचं कृत्य आहे, माझं नाही। माझ्यात चांगुलपणाचा अंश आहे आणि माझं वागणं हे निसर्गाने मला ज्या चांगुलपणासाठी इथं नेमलेलं आहे त्या तत्वांशी जुळलेलं आहे, असं मार्कस ऑरेलियस म्हणतात। त्यामुळे मित्र हो, लोकांना वाईट ठरवणे आणि त्यांच्या पुढे स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा आपण स्वतःपुरतेच स्वतःला मर्यादित ठेवून ज्या निसर्गाने आपल्याला बनवलंय त्याच्याशी एकमत राहिलं तर खूप चांगलं होईल। सेनेका म्हणतात तो ज्याने त्याचा फायदा करून घेण्यासाठी तो आपल्याशी मैत्री करायला आला आहे, तो जर फक्त फायदा करून घेण्यापुरतच थांबणार असेल तर याला मैत्री देखील म्हटलं नाही पाहिजे, कारण ही तर एक बिझनेस डील झाली ना। मैत्री म्हणजे जिथे कुणासाठी आपण जीवही द्यायला तयार होतो, ज्याला देश सोडून जायची वेळ आली तर त्याच्या सोबत आपणही जाऊ। त्यामुळे मित्र हो, तुमच्या आयुष्यात लोक कशीही आली तरी या गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही त्यांच्या सोबत एक सुखी आयुष्य जगू शकता। धन्यवाद।